क्लच प्लेट बदलल्या ना तो व्हायब्रेशन जाम कमी झाला, पण ना जो ऑइल टिकला आहे ना तो कॅस्ट्रॉलचा टिकला आहे. 20-40चा टिकला आहे, म्हणजे त्याच्या वेटेचा ना तो 20-40चा टिकला आहे. तर बेंच होत अशी गाडी चालवायला जो फील पाहिजे ना तो फील नाही होत. मेन म्हणजे त्या ऑइलची किंमत बेंच होत लय कमी आहे, पण त्यानं जास्त पैसे गेलं. म्हणजे ज्याच्या ओरिजिनल MRP येते ना तेवढं पैसे गेलं, तेवढं त्याला ते ऑइल सूटही नाही करतं. तसं ते ऑइल त्या 250 रुपयालाच भेटायला पाहिजे, पण त्यानं ना जेवढा त्याच्यावर MRP होती ना 450 किती रुपये तेवढं गेलं. तेवढ्यात तर मग मोटूलचा तिकीट तो 1550चा तो टिकला ना. जो फील आहे ना तो भाई एक नंबर आहे बघा. तो जो फील आहे ना तो खतरनाकच. आता ही गाडी व्हायब्रेट करीत ना, सध्या तरी व्हायब्रेट देते ना, थोडासा व्हायब्रेट होते ना, पण तो ऑइल टिकला ना व्हायब्रेशन म्हणजे तक्कडच गायब होतात बोल. असं फीलच नाही होत का व्हायब्रेशन आहात म्हणून गाडीत. एकदम मस्त वाटत आहे आणि पळत आहे गाडी भारी बरं का. त्यांना गाडीचा आवाज नाही जास्त येत. आता याच्यात आपला आवाज येतो ना, आपण काय करतो एवढं भाई, पर्याय नाही त्या झालं. आपण घातली काशी, तर आता ऑर्डर करीन थोड्या दिवसात, मग काढीन टिकीन परत. तर मग परत ऑलवेज ओकेमध्ये येईल, परत फुल परफॉर्मन्समध्ये गाडी येईल. म्हणजे व्हायब्रेशन एकदम मस्त होऊन जाता बोल, एकदम भारी वाटत आहे. चला मग.